नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला चक्रवाढ व्याजाबद्दल एक व्हिडिओ तयार करतोय. त्याच्यामध्ये एक 7-8 उदाहरणं आहेत. काही मुलांचे डाऊट्स आहेत. ती डाऊट मी आज तुम्हाला एक चक्रवाढ व्याजाचे एक 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ टाकून ते क्लिअर करणार आहे. आणि काही मुलांना माहीत नाही आहे चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज ही संकल्पना, चक्रवाढ व्याज ही एक संकल्पना मुलांना प्रश्न आलं की टेन्शन वाढतो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जसं सरळ व्याज आहे त्याच प्रकारे मी थोडं यामध्ये सरळ व्याजाचा पण वापर करणार आहे. ठीक आहे, थोडंसं तुम्ही डिस्टर्ब न होता शांत थोडंसं ऐकून घ्या. चक्रवाढ ही संकल्पना काय आहे, चक्रवाढ व्याज कसा असतो. समजा पेपरमध्ये एक प्रश्न आहे, 10% दराने 30,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. समजा चक्रवाढ व्याज तुम्हाला विचारले किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. मग काय करतो, व्याजावर व्याज. समजा हा पहिला वर्ष आहे आणि हा दुसरा वर्ष आहे. हे 2 वर्षासाठी आणि व्याजाचा दर आहे 10%. आणि आपण टक्केवारीमध्ये शिकलेलं आहे. टक्के म्हणजे काय, एक घर डावीकडे सरकणे किंवा हे 30,000 रुपये आहे. याचं एक घर डावीकडे आलं की 10% निघतो. मग कसं, समजा आता 30,000 चे म्हणजे 10%. टक्के निघून गेले की छेदस्थानी 100 येतो. मग याला आपण कसं करतो, 1 0 2 0 1 0 2 0 300 गुणिले 10 म्हणजे 1 0 1 0 किती आलं, 3,000. यालाच आपण शॉर्ट मेथडने काय करतो, एक घर डावीकडे सरकणे किती आलं बघा, 3,000. आणि आपण किती काढलं, 3,000. म्हणून आपण ही मेथड वापरत नाही. ठीक आहे, म्हणून परीक्षेमध्ये जेवढं शक्य तेवढं लवकरात लवकर उत्तर काढायचं आहे. पहिल्यासारखं स्टेप बाय स्टेपला मार्क नाही आहेत. म्हणून चक्रवाढ व्याज काढताना हे तुम्हाला भरपूर कामाला येणार आहे. ठीक आहे, बघा इकडे आता थोडक्यात. म्हणून पहिल्या वर्षाचं 10% दराने जर तुम्ही 3,000चे व्याज म्हणलं तर किती होतो, पहिल्या वर्षी 3,000 रुपये व्याज होतो. दुसऱ्या वर्षी पण 3,000 व्याज होतो. कारण आपण एका सावकाराकडून 30,000 रुपये व्याजाने घेतले, 10% दराने घेतले. किती टक्के दराने, 10% दराने. मग 10% दराने घेतले तर आपण एक घर सरकलं की 3,000, दुसरा घर सरकलं की 3,000. मग काय म्हणलं तुम्ही, चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय हो, व्याजावर व्याज. आणि पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा सारखाच असतो, फक्त दुसऱ्या वर्षी या व्याजावर व्याज मिळतो. याच्यावर किती मिळणार, परत 10%. एक घर डावीकडे सरका 300. म्हणून हा झाला दुसरा वर्ष, हा झाला पहिला वर्ष. मग यांची आपण बेरीज करतो, किती झालं, 6,000 आणि हे 300. हेच आपण काय करतो, 6,300 रुपये चक्रवाढ व्याज झालं. आणि याच्यासाठी पुस्तकामध्ये किंवा इतर ठिकाणी काय एक सूत्र आहे, ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर चा 100 भागिले 100 आणि कंस पूर्ण कंसाचा n. हा सूत्र वापरत नाहीये मी शिकवताना माझ्या विद्यार्थ्यांना पण जे पण आता तुम्ही बघत असाल व्हिडिओ वगैरे, त्या मुलांनी पण पुस्तकामधील सूत्राचा वापर एक 20% करायचा आहे. 80% मी तुम्हाला काही असेच शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे. मग व्याजावर व्याज. समजा आता 3 वर्ष म्हटले तुम्हाला, 3 वर्ष म्हटले तर काय होईल, अजून 1 वर्ष वाढून जाईल. ह्याला मी या पद्धतीने सांगू तुम्हाला. हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष. पहिल्या वर्षी 10% म्हणजे एक घर डावीकडे या 3,000, दुसऱ्या वर्षी पण 3,000, तिसऱ्या वर्षी पण 3,000. पण हे काय झालं, सरळ व्याज. हे सरळ व्याज झालं. व्याजावर व्याज घेतले का नाही, फक्त मुद्दलावर व्याज घेतले 10%, 10%, 10%. मग आता या पहिल्या वर्षीच्या व्याजावर दुसऱ्या वर्षी तुम्ही व्याज देणार आहे किती, 10%. म्हणजे किती दिला तुम्ही, 300. बघा, दुसऱ्या वर्षी व्याज दिले की नाही, पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज दिलं. तसं या दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर तिसऱ्या वर्षी व्याज देणार किती, परत 300. तिसऱ्या वर्षी तुम्ही दुसऱ्या वर्षाचं याचं व्याज दिलं, इथं हा व्याज याचा आहे. मग या दुसऱ्या वर्षीच्या व्याजावर पण व्याज द्या, याचं 10% 30 रुपये. आणि याचं व्याजावर व्याज दिलं नाही तिसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी तुम्ही
जो व्याज आहे त्याचा व्याज कुठे दिला? दुसऱ्या वर्षी. आणि या पहिल्या वर्षीच्या व्याजावर परत तिसऱ्या वर्षी व्याज द्याल, यालाच म्हणतो चक्रवाढ व्याज. यालाच काय म्हणतो? अधिक परत या व्याजावर व्याज, याचे 300 रुपये. मग या सगळ्यांची आपण बेरीज करतो, मग काय हा काय निघतो? चक्रवाढ व्याज. किती झाला? 3000, 3000, 9000. आणि हे 300, हे 300, हे 300, किती झाले? 900. आणि हे 30, म्हणून 9930 रुपये चक्रवाढ व्याज झाला. किती वर्षाचं? 3 वर्षाचं. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असे प्रश्न पण येतात, फरक किती? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती? काही वेळेला पोलीस भरतीला सर्रास फरक विचारला जातो, दर विचारला जातो, चक्रवाढ व्याज किती म्हणतात, आणि रास पण विचारली जाते. ह्या गोष्टी आणि पटीवरील काही उदाहरणं असतात, ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे. पटीवरील उदाहरणे कशी सोडवायचे. आज मी मुख्यत्वे करून तुम्हाला चक्रवाढ व्याज कसे काढणे आणि फरक कसं काढायचं. समजा तुम्हाला 2 गोष्टी दिलेत, दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे आणि कालावधी दिलेला आहे. मग तुम्हाला विचारतात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. मग त्यावेळेस तुम्ही जे मी फॉर्म्युला सांगतो किंवा जे मी ट्रिक सांगतो, जे मी शॉर्टकट पद्धत सांगतो, त्यानुसार तुम्ही सोडवायचं आहे. तर तुम्हाला ते लवकरात लवकर जमेल. आणि नाही तर तुम्ही सूत्रानुसार गेलात तर तुम्हाला पूर्ण पेज भरेल, 2-3 पेज खराब होईल तरी सुद्धा येणार नाही. कारण का? याच्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केलेले, पण काही ट्रिक्सनुसार सोडवले तर एक तुम्ही 20 सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. आणि ट्रिक्सनुसार नाही गेलं, सूत्रानुसार गेलं तर तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिट काही वेळेला उत्तरच निघत नाही. एक जरी आकडा चुकलो आपण, उत्तरच निघत नाही. म्हणून आता मी पोलीस भरतीचं तुम्हाला उदाहरण देतो. आता पोलीस भरतीचं उदाहरण, पहिला उदाहरण घेऊ आपण. आता बघा, आपण 3000 10 10 हे पहिला उदाहरण आहे.